यांना आपण या ठिकाणी पाहतोय. अर्थात एक ग्राउंड खूप सुंदर बनवले त्यांनी. इथेच ठाणे प्रीमियर लीग अत्यंत दर्जेदार आयोजनामध्ये पार पडली. सामन्याला सुरुवात होते. स्टार 11 कोंडे आणि गोविंद शेट पांगारी या दोन मातब्बर संघामध्ये सुरू असलेली एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची लढत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. आघाडी जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. सन्माननीय विजयजी देवळे साहेब आणि या स्पर्धेला 501 रुपयाचं सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपण मॅचकडे वळणार आहोत. महत्त्वपूर्ण एक मैत्रीपूर्ण लढत आहे. महत्त्वपूर्ण जरी लढत असली तरी मैत्रीपूर्ण लढत आहे. कारण क्रिकेट म्हटलं तर मैत्री ही आलीच, पण या मैत्रीमध्ये खेळताना शेवटी मैदानात संघर्ष करावा. तो एक प्रतिस्पर्धी म्हणून आपल्याला संघर्ष करावा लागतो. सर, किती आपण मित्र असलो तरी मैदानात उतरलं की प्रतिस्पर्धी म्हणून आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी आपल्याला खेळावं लागतं. मैदानामध्ये एक लढाईच असते. म्हणजे तिथे भावनांना काही थारा नाही आहे. भावनिक झाला तर तुम्ही पराभूत होणार. मैदानामध्ये आणि युद्धामध्ये तुम्हाला तिथे भावनिक होऊन चालत नाही आहे. या मॅचचा जर विचार केला तर निश्चितच गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज असेल. आपल्या कोट्यातलं पहिलं षटक टाकण्याकरता निनाद कासारे आणि खेळाची जबाबदारी असेल निकेत यावेळेला स्ट्राईक रेडला आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. समोरच्या कक्षाकडनं गोलंदाजी करत असताना गोलंदाज पहिल्या चेंडू फ्रंटवरती ड्राईव्ह केला. इथे कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं होते, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही आहे. निकेत आपलं खातं खोलतो आहे. विठ्ठल रखमाई क्रिकेट क्लब प्रेझेंट विठ्ठल रखमाई चषक 2022 अर्थात आत्ता दुपारच्या सत्राचा सामना मैदानामध्ये सुरू आहे. यावेळेला स्टार 11 कोंडे आणि गोविंद शेट पांगारी या दोन संघादरम्यान सुरू असलेली लढत. या षटकाचा दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. शपलवून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आहे. फुल लेन चेंडू सुरेख गोलंदाजी मैदानामध्ये होते आहे. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव. यावेळेला टायमिंग करता आले नाही आहे. जास्त शपल झाला होता बॅट्समन, त्यामुळे एक धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्या पोचते 2 वरती. संकेत मोगरे आणि शशिकांत दोन सामन्याचे हिरो आपल्याला पाहायला मिळाले. अर्थात एक अंडर प्रेशर सामना होता शशिकांतसाठी. त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली. तर दुसऱ्या बाजूला भीमचोद क्रिकेट क्लबकडून चांगलं फिनिश आपल्याला बघायला मिळालं. आणि आता गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज निनाद सज्ज असेल. पुढे सरसावत खेळलेला सुरेख फटका. अप्रतिम टायमिंग होतं. लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडू पकडतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत आरामात दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केले. आणि आज सकाळपासून बघतोय प्रत्येक मॅचला समर्थक जे आहेत टाळ्यांचा गजर करतायत. आणि त्यामुळे प्रफुल्लित प्रसन्न असे वातावरण या मैदानावरती आहे. हे व्यासपीठ देखील वजनदार झालेलं आहे. व्यासपीठावर देखील आपण बघितलं तर मोठ्या संख्येने मान्यवर आहेत. तिथे आता खेळाडू देखील आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. स्ट्राईक करेलला बॅट्समन सज्ज असेल बॅटिंग करण्याकरता. सुधीर उंचकुरा असा फलंदाज आहे. पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न झाला. टप्पा ऑफ टर्मच्या बाहेर आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. आता तुम्ही जेव्हा असा स्क्रीनमधनं बाहेर येता त्यामुळे खरं तर हा चेंडू तुम्हाला लॉंग ऑफच्या दिशेने किंवा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह करायला पाहिजे होतं, परंतु ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू तुम्ही ऑन साईडला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि तिथे गॅप निर्माण झाला. आणि म्हणून इथे गोलंदाजाला फायदा झाला आहे. लेंथ खूप चांगली आहे. अकूट टप्प्याची गोलंदाजी होत नाही आहे. फुल लेंथ 12 थोडा ऑफ टर्मच्या बाहेर यावेळेला केला जातो गोलंदाजाकडून. त्यानंतर आता अतिथी देवोभव या कक्षामध्ये ज्यांचं आगमन झालेलं असे वसंतजी करंजकर साहेब यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावे. चेंडूच्या रेषेत खेळणं गरजेचं आहे. मला माहिती आहे की अनेक चाहते, अनेक प्रेक्षक आता इथे SMDच्या माध्यमातून हे क्रिकेटची स्पर्धा पाहत असतील. टेनिस क्रिकेट बऱ्यापैकी बॅकफूटवरती खेळलं जातं. क्रीजचा वापर केला जातो, परंतु इथे जी विकेट आहे तिथे जर बाउन्स बघितला तर फार उसळी घेणारे चेंडू नाही आहेत. म्हणजे फार अधूनमधून एखादा चेंडू फार उसळी घेतोय. तर मेरिटप्रमाणे बॅटिंग केली तर धाबा होऊ शकतात या विकेटवरती. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज निनाद सज्ज असेल. निनाद कासारे पुढे सरसावत खेळलाय. चेंडूपर्यंत आलाय. चेंडूच्या रेषेत आल्यानंतर परिणाम बघूया. फलंदाज बाद. सुधीरची खेळी संपुष्टात आणि निनाद कासारेला मिळते पहिलं यश. पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला देतोय. तर निनादनं खूप चांगली कामगिरी केली. सुंदर गोलंदाजी केले आणि फक्त
3 धाबा दिल्यात. या 3 धाबा आणि त्यानंतर एक विकेट देखील प्राप्त केला आहे. तर पहिल्या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी केले. बॅट्समन स्ट्रगल करत आहेत. काय म्हणत या पहिल्या षटकाबद्दल? खूप सुंदर असं प्रदर्शन केलं आहे की टेनिस क्रिकेटमधला जो अनुभव आहे, जो कौशल्य आहे, ते फार इथे महत्त्वाचं असतं. ते गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळते. रुपेंद्र बॉलर होता गोलंदाज. आपण थोडंसं क्षमा असावी, नावामध्ये बदल करतोय. रुपेंद्र होता. जर आपण सर पहिले जे सामने पाहिले त्या सामन्यामध्ये मागील सामन्यात 17 धावा पॉवर प्लेमध्ये आल्या. या सामन्यामध्ये मात्र या रुपेंद्रने मात्र एक थांबून ठेवलं. या बॅट्समॅनला थांबून ठेवून एक विकेटसुद्धा आपल्या खात्यावरती जोडलं गेलं. तर सुंदर असं नजरांना पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिलं षटकसुद्धा समाप्त झालेलं आहे. दुसरं षटक आलेलं आहे आता. मात्र आशाद कासारे, स्टार कोंडेचा हा गोलंदाज आशाद चेंडू फेकेल. आता मात्र अजूनही धावा स्थिरावलेल्या आहेत. काहीसा कमी धावसंख्या म्हणावं लागेल या स्पर्धेमधील. एक कमी धावसंख्या असलेला हा पॉवर प्लेमधला हे षटक असेल. 3 धावा फक्त अजूनही धावफलकावरती आहेत. एक गडी 3 धावांसाठी गमावा लागला सुधीरच्या रूपाने नवयुग संघाला. आता मात्र वैयक्तिक पहिलं षटक आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आला होतो हा आशाद कासारे, स्टार 11 या कोंडे या संघाकडून. तसं म्हणायला गेलं तर अजूनही यांच्या या कोंडे संघामध्ये सर मधुर कासारे असा एक खेळाडू आहे की जो समीर बरोबर अनेक टेनिस क्रिकेट मॅचेस खेळला आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये ज्याचं नाव आहे या पंचक्रोशीमध्ये तो मधुर कासारे अजूनही गोलंदाजी मार्कवरती आलेला नाही. पण फलंदाजी नक्कीच आपण त्याच्या माध्यमातून पाहणार आहोत, आनंद घेणार आहोत नंतरच्या दुसऱ्या डावामध्ये. पण तत्पूर्वी आपण आता गोलंदाजी मार्कवरती पाहतोय तो मात्र आशातला आशा आहे या गोलंदाजीची की मी या थांबू शकतो या फलंदाजाला. आता मात्र स्ट्राईकला आहे तो मात्र विजय चव्हाण. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू मात्र शरीरावरती आदळला. तर पूर्वी मात्र एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत ते विजय आणि मात्र निकेत या दोन्ही खेळाडूंमध्ये जबरदस्त असा अंडरस्टँडिंग पाहायला मिळते, एक समजदारी पाहायला मिळते. एक चोरटी धाव घेण्यामध्ये जे माहीर आहेत यालाच म्हटलं जातं ग्रामीण टेनिस क्रिकेटर म्हटलं जातं. कारण रत्नागिरी म्हटलं किंवा रायगड म्हटलं तर एक ग्रामीण टेनिस क्रिकेटची पंढरी म्हटले जातं. तिथे दापोली तालुक्यातील, खेड तालुक्यातील हे सर्व क्रिकेटर आहेत जे आपल्याला ग्रामीण क्रिकेट म्हणून पाहायला मिळतात. इथे मात्र एक दिशा दिली, मिडॉनच्या दिशेने खेळताना चेंडू जाईल का? सीमारेषा, वन बाउन्स, खणखणीत चौकार. हा आहे छत्रपतींचा छावा. मिळाल्या 4 धावा. चेंडू होता. बॅट्समन बॅकफूटवरती सज्ज आहे. तर जिथे ते बॅट्समनचं शक्तिस्थान आहे तिथे तुम्ही गोलंदाजी करता आणि त्यामुळे हा पुलचा सुरेख फटका आपण पाहिलेला आहे. इथे धावांचा ओघ वाढवण्याकरता आणि जे प्रेशर बनलेलं आहे ते कमी करण्याकरता, प्रेशर रिलीज करण्याकरता हा फटका निश्चितच आवश्यकता होता. आता निकेत जर बघितलं तर निकेत व्यक्तिगत 6 धावसंख्येवरती खेळतोय. एकूण स्थितीचा विचार केला तर धावफलक धावा 8, 1 गडी बाद 8. प्रथम बॅटिंग करत असताना आपण नवयुग क्रिकेट गोविंद शेठ पांगारीचा संघ पाहतो आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. ऑफच्या बाहेरचा चेंडू अप्परकट केला अप्रतिमरित्या. चेंडू 1 2 3 1 2 का 4 करत सीमारेषा फोडतोय. 4 धावा मिळतील. नजाकत आपण पाहिलेलं यावेळेला. पहले पुल का शॉट खेला था तो बिल्कुल वो ताकत थी. उसके बाद में नजाकत वाला शॉट अपर कट ये थर्ड मैन बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए 4 रनों के लिए. रन संख्या फिलहाल स्कोर 12 पर पहुंच चुका है. ओवर दूसरा प्रगति पर. कदमों का इस्तेमाल किया. ऑन साइड पर खिलाड़ी मौजूद है. ओहो, विकेट गिरता हुआ. तालियां बज रही है और गाना भी आएगा. मोठा झटका म्हणावा लागेल नवयुग पांगारी संघाला. एक पॉवर प्लेच्या सर्कलमध्येच हा झेल पकडण्यात आला. हा स्टार 11 कोंड्याची एक सांघिक कामगिरी पाहायला मिळाली. आशावादी मात्र गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र निकेतची जागा घेण्यासाठी मात्र मैदानात दाखल झाला आहे तो मात्र नवयुग संघाचा नितीनला मात्र
काहीसा चमत्कार करावा लागेल सर. नितीनने मात्र इथे चमत्कार केला तर क्रिकेट रसिक मात्र नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही. काहीसे मात्र मंदावलेली स्थिरावलेली धावसंख्या धावफलकावरती अजूनही 12 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. तिथे मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळलेला हा चेंडू मात्र जातोय का? जाईल जाईल जाईल, पण पाहायचं आपल्याला इथे जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मी मगाशीच म्हटलं सुरत आणि गुवाहाटीला जायला जेवढा वेळ लागला नाही तेवढा क्षेत्ररक्षक मात्र वेगाने पोहोचला त्या चेंडूवरती आणि अडवल्या. मात्र 4 धावा आणि 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकेल. धावा किती काढल्या? 3 धावा मात्र 3 धावा मात्र धावेने मात्र पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती एकूण धावा. महत्त्वाचा मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय आणि या सामन्यामध्ये 2 षटकांचा जर खेळ बघितला तर धावपलकावरती एकूण धाबा आहेत 16 धाबा धावपलकावरती लागलेले आहेत. तर 2 षटकामध्ये फक्त 8ची सरासरी. याचा अर्थ खूप चांगली कामगिरी मैदानामध्ये निश्चितच झालेली आहे. या ओव्हरमध्ये देखील मोठे फटके निश्चित आले. 2 मोठे फटके आले, 2 चौकार आले. त्यानंतर कमबॅक केलंय कासारेनं अत्यंत सुंदर पद्धतीनं. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू होते. विठ्ठल रुक्माई क्रिकेट क्लब प्रेझेंट विठ्ठल रुक्माई चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम. मोठ्या संख्येने इथे आता प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा सामना आहे. गोविंद पांगारे आणि स्टार 11 कोंडे हे 2 मातब्बर यावेळेला निश्चितच स्थिती खूप तितकीशी चांगली नाही आहे. गोविंद पांगारी संघाची स्टार 11 कोंडे संघाकडे जी गोलंदाजी आहेत ती निश्चितच लयबद्ध झाली आहे. तिकट मारा या ठिकाणी झालेला आहे. 8ची सरासरी. बॅट्समनचा विचार केला तर नितीन 3 वरती खेळतोय. विजय त्याला मात्र फार मोठी जबाबदारी असेल. त्याच्या खांद्यावरती चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती आणखीन एक तरुण खेळाडू गोलंदाजी मार्कवरती असेल. रोहन कदम गोलंदाजी मार्कवरती. आता पाहिजे कदम आगे बढाएंगे रोहन आणि सामना करेल तो विजय. फुलटो चेंडूचा सामना. इथे मात्र स्कोरला जाताना चेंडू जातोय सीमा रेषा पार खणखणीत चौकार. त्यानंतर आता ज्यांचं आगमन झालं या स्पर्धेला, ज्यांचे नारायणजी लोंढे साहेब पांगारी गोविंद शेतवाडी यांचे पदाधिकारी यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. इथे यष्टीचित होत आहे, माघारी परतावं लागला नितीनला, पण गोलंदाजीचा जो टप्पा आहे अचूक आणि गोलंदाजीचं गती परिवर्तन आहे ते फार सर महत्त्वाचं आहे. टेनिस क्रिकेट म्हटलं तर सीझन आणि टेनिस ह्याच्यामध्ये फार तफावत आहे. जर टेनिस म्हटलं तर गती परिवर्तन हा आलाच, गोलंदाजीची गती असावी किंवा अचूक टप्पा असावा, दिशा फार महत्त्वाची असते, ती आज आपल्याला रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळते. देखिए बाहुबली में कटप्पा और गेंदबाज का टिप्पा आप भूल नहीं सकते.
टिप्पा अगर खराब हो जाएगा ना तो बिल्कुल बल्लेबाज बड़े शॉट खेलने जाएंगे। तो लाइन लेन पर निर्भर है कि आपको गेंदबाजी करने की जरूरत है। जिस तरह से मुकाबला है, अच्छी गेंदबाजी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन रोहन कदम द्वारा दमकम दिखा रहे हैं। इस वक्त अगर देखें तो रनों की भूख को बढ़ाने की जरूरत है बल्लेबाजों को, तब जाकर एक अच्छा फाइटिंग टोटल बन जाएगा। त्यांचं इथे आता आगमन झाले KG मुंडे सर यांचं इथे आगमन झालेलं आहे। आगासन त्यांचा सर्वांनी जोरदार टाळ्या त्यांचं हार्दिक स्वागत करूया। त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। KG मुंडे सर इथे मात्र काहीसा चकमा होते, पंचांचा इशारा पाहायचा आपल्याला, पंचांची दात पाहायचा आहे, निर्णय पाहायचा आहे। मला वाटतं पंचांचा इशारा इथे आऊट आणि माघारी परतावं लागेल। कोणाला माघारी परतावं लागेल ते पाहायचं आहे। काही या चकमाचकमीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही। इथं काहीतरी मला वाटतं सचिन चव्हाण याला माघारी परतावं लागेल। एक काहीसं अंपांचं डिस्कस करताना थोडासा खेळ थांबलेला, पण सर जर आपण पाहिलं तर 3 षटकाचं षटक प्रगतीपथावरती असताना धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत फक्त 22। जर 18 चेंडूचा सामना करताना मात्र प्रतिस्पर्धी आहे कोंडे संघामध्ये सुद्धा अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे। तर तेवढी पुरेशी धावसंख्या असू शकेल का या 3 षटकांच्या बरोबर आव्हान देताना? सचिनला मात्र माघारी परतावं लागेल त्याची जागा घेण्यासाठी। आता मात्र संदेश मैदानात दाखल होतोय। संदेश एक चांगला संदेश देऊन जाईल का? कारण हे शेवटचं षटक असेल रोहन कदम याचं। काहीसं उर्वरित चेंडू बाकी असेल रोहनच्या गोलंदाजी मार्कवरती, तर पाहिजे 2 चेंडू बाकी आहेत रोहनचे आणि 2 चेंडूंचा सामना करताना मात्र मोठे फटके खेळावे लागतील। विजयला मोठा प्रहार करावा लागेल आक्रमक शैलीने, सीमारेषेपार चेंडू पार लागले। इथे मात्र मारायचा पुढे सरसावून मारून येण्याचा प्रयत्न इथे पण चकतोय, पुन्हा एसटीचित चेंडू मात्र इथे निर्धाव होतोय आणि चकमा होते, काहीसं मिसअंडरस्टँडिंग सुद्धा होते। इथे मोठा झटका म्हणावा लागेल, इथे पडझड होताना पाहायला मिळते। जसा पत्त्यांचा खेळ, जसा मनोरा जसा खाली पडतो तसेच इथे पडझड पाहायला मिळते विकेटच्या रूपाने। पांगारी गोविंशतमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण। देखिए छोटी सोच और पैर में मोच आपको आगे बढ़ने का मौका नहीं देते। जिस तरह से आगे आकर खेलने का प्रयास किया, कोई इंटेन नहीं था यहाँ, इंटेन अच्छा होना चाहिए। बिल्कुल आगे आए, आप क्या क्यों भाग रहे थे कुछ समझ में नहीं आया। पीछे विकेट कीपर बहुत करीब है आणि जीवनात लक्षात घ्या, अगदी जवळचेच माणसं तुम्हाला लवकर एसटीचित करतात, म्हणजे तुमची विकेट घेत असतात। ते देखील या ठिकाणी लक्षात ठेवलं म्हणजे ज्या पद्धतीनं एसटी इतका जवळ आहे आणि तुम्हाला धाव घेण्याचा मोह आवरला नाही। म्हणजे नॉन स्ट्रायकर एंडला तुम्हाला जायचं आहे, परंतु तो इरादा होता, जो इंटेन होता तो तितकासा चांगला नव्हता आणि शॉट सिलेक्शन पण तितकासा चांगलं होतं। परिणामतः आता बॅट्समन स्ट्रगल करतायत, धावसंख्या वाढत नाही आहे। सुंदर असा चेंडू फेकला मिडॉनच्या दिशेला जाताना, चेंडू मात्र हवेमध्ये, चेंडू तत्पूर्वी मात्र पुरेसा वेळ, 1 धाव मात्र नक्की पूर्ण केली, दुसरे धाव नक्की पूर्ण केली, तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल कारण शेवटचा चेंडू आहे इथे पाहूया, पण 3 धावा सुद्धा पूर्ण इथे लगोरच्या पाहायला मिळत होता आपल्याला। पण 3 धावा मात्र नक्की सर खात्यामध्ये जोडल्या जातात। 3 धावेनं मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र खात्यामध्ये धाव फलकावरती धावा जोडल्या जातात। ते 25 लॉस ऑफ 3 विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि मात्र 18 चेंडूमध्ये सर आता आव्हान असेल ते फक्त 26 धावांचं आव्हान असेल ते मात्र स्टार 11 कोंडे या संघाला। तत्पूर्वी आपण ऐकूया एक सुमधुर संगीत आणि नंतर पुन्हा आपण भेटू प्रशांत सर यांच्या आवाजाने। गावदेवी क्रिकेट क्लब टेटवली आणि दुसऱ्या बाजूला श्री धाराईब जाकमाता क्रिकेट संघ तामोंड या दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉससाठी यायचे। गावदेवी क्रिकेट क्लब टेटवली आणि श्री धाराई जाकमाता क्रिकेट संघ तामोंड टॉससाठी या। तर आता मनीष, आपण शेवटच्या चोटीवरती काय पाहिलं? कदाचित इथे बरेचसे सिनियर खेळाडू देखील असतील। आपल्या कोकणामध्ये, विशेष करून कोकणामध्ये शेतातलं क्रिकेट चालतं आणि त्या शेतातल्या क्रिकेटमध्ये एकेरीची दुहेरीदा होते, ओव्हर थ्रो होतो, थोडीशी आबादुबी होते आणि तो प्रकार आपण या ठिकाणी मैदानामध्ये शेवटच्या चेंडूवरती पाहिलेला आहे। शेतातलं क्रिकेट हे थोडं वेगळं टिपिकल क्रिकेट आहे, परंतु क्षेत्ररक्षण इथे आता आउटफील्ड चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत। आज क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं नाही झालं, परिणाम त्याच्या 3 धाबा या ठिकाणी वसूल केल्या। 26 धाबा फार मोठ्या नाही आहेत, परंतु लढण्याची आवश्यकता। 24 चेंडू 26 धाबा हे जर समीकडे बघितलं तर बॅट्समनकडे किंवा आता फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे तितकासा मोठा बॅक बॅलन्स नाही आहे, परंतु कसे लढतात, जिद्दीने या ठिकाणी खेळतात का, त्यांचं शोल्डर डाऊन होणार की नाही ते देखील आपण पाहूया। शोल्डर डाऊन करायला नाही पाहिजे, लढण्याची आवश्यकता या मॅचमध्ये। त्यानंतर आपण अतिथी देवो भव या कक्षाकडे आपण वळणार आहोत।
सन्माननीय ज्यांचं आगमन झालं दुपारच्या सत्रामध्ये वसंतजी करंजकर साहेब देगाव कोणवाडी यांचा आपण येतोचीच सन्मान करत आहोत. मी पंकजजी सावरकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते वसंतजी करंजकर साहेब यांचा शुभ सन्मान करावा. त्यानंतर नारायणजी लोंढे साहेब यांचाही आपण हेतूची सन्मान करणार आहोत. त्यांनाही विनंती करतो, पंकजजी सावरकर यांनाही विनंती करतो की आपण नारायणजी लोंढे साहेब यांचा आपण हेतूचीच शुभ सन्मान करावा. जर आपण 18 चेंडूचा सामना करताना मतलब पाठलाग धावांचा पाठलाग करताना 26 धावा मात्र सर आपल्याला बनवायच्या आहेत, तर पुढील होणारा सामनासुद्धा देखील आहे. पुढील धाराई जाकमाता क्रिकेट संघ तामोण विरुद्ध गावदेवी क्रिकेट क्लब टेटवली यांच्या दरम्यान आहे. दोन्ही संघाचे संगणकांना विनंती असेल की आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. टेटवली गावदेवी टेटवली विरुद्ध धाराई जाकमाता तामोण या दोन्ही संघाचे संगणकांना विनंती असेल, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच आपण त्वरित वेळ न वाया करता आपण या नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 18 चेंडूमध्ये सर 26 धावांचं आव्हान आहे. काय रणनीती असू शकेल? मगाशी मी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील 350पेक्षा जास्त गडकिल्ले जिंकले, ते केवळ फक्त नियोजनामुळे. तर खरं कोणतेही जर युद्ध म्हणावं किंवा कोणताही जर यश प्राप्त करायचं म्हटलं तर नियोजन फार महत्त्वाचं असतं. तुमचं नियोजन तितकंच मजबूत, तितकंच मोठं, तितकं तुमच्या यशाची उंची देखील तितकीच मोठी असते. जितक्या म्हणतात की संघर्षाची उंची जितक्यात मोठी असते तितक्या यशाची उंची देखील मोठी असते. तर आपल्याला संघर्षसुद्धा पाहायला मिळणार आहे, अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. तर कशा पद्धतीचं नियोजन असू शकतं समोरील प्रतिस्पर्धी संघाचं? शिवबा लढला म्हणून हा महाराष्ट्र घडला. आता छत्रपती शिवाजी महाराजांकडे मावळे तितकेसे नव्हते. म्हणजे जो आपला विरोधी होता, शत्रू होता, त्याच्याकडे असलेली कुमक आणि शिवाजी महाराजांकडे असलेली कुमक ही फार कमी होती. आता तशीच परिस्थिती मैदानामध्ये आहे. बँक बॅलन्स संघाकडे कमी आहे आणि तरीसुद्धा लढायचं आहे, तरीसुद्धा हा सामना जिंकायचा आहे. या इराद्याने मैदानामध्ये उतरावं लागेल. जो हमारे पास नहीं है वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब है. ये सोच के एक बार फिर आपको गेंदबाजी करनी है. और मनीष, सबसे बड़ी बात है मैं आपको बताना चाहूँगा, विकेट का फैक्टर, विकेट फैक्टर बहुत बड़ा रहेगा. अगर रेगुलर इंटरवल में विकेट गिरते जाएंगे तो मैच बनता जाएगा, नहीं तो मैच बनाना गेंदबाजों के लिए आसान नहीं है. चैलेंज भी है क्योंकि सामने बल्लेबाजी भी बहुत अच्छी है. स्टार 11 कोंडे के पास, स्टार 11 कोंडे बनाम गोविंद शेठ पांगारी का ये मुकाबला. इसके बाद में गावदेवी टेटवली और श्री धाराई जाकमाता के बीच एक और मुकाबला, उसका टॉस हो रहा है. एक इंटरेस्टिंग मैच है, बहुत क्रुशियल मुकाबला ये. सन्माननीय श्री नरेशजी घरटकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. तर त्यानंतर आपण महत्त्वपूर्ण सामन्याकडे वळणार. जास्त वेळ खर्च करायचा नाही आहे. पंचांना विनंती आहे की जास्त वेळ खर्च करायचा नाही आहे. तत्पूर्वी मी सांगेन की 18 चेंडूमध्ये 26 धावांचा पाठलाग करताना मात्र खूप दमछाकसुद्धा होऊ शकते. कारण आपण जर पाहिलं तर हा टेनिस क्रिकेट आहे. काही होऊ शकतं. जे शक्य आहे ते अशक्यसुद्धा होऊ शकतं, जे अशक्य आहे ते शक्यसुद्धा होऊ शकतं. जर आपण इम्पॉसिबल जर आपण पाहिलं ते इम्पॉसिबलमध्ये सर्व काही दडलेलं आहे. आपण कोणत्या दृष्टीने पाहतोय हेच याच्यावरतीच आपलं यश आणि अपयश आपलं अवलंबून आहे. म्हणून संघर्ष फार महत्त्वाचा आहे. म्हणतात की वाघ म्हणून जरी जन्माला आलो तरी संघर्षाशिवाय आपलं स्वराज्य निर्माण करण्यासाठी, आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही. म्हणूनच आता इथे संघर्षाची लढाई आपल्याला पाहायला मिळते. एक तुंब युद्ध पाहायला मिळते. 18 चेंडूमध्ये 26 धावांचं आव्हान असणार आहे. स्ट्राईकला आहे तो मात्र आता कोंडे संघाचा आशाद, जो आशा घेऊन उतरलेला आहे आपल्या संघासाठी. आणि नॉन स्ट्राईकला आहे तो मात्र रुपेंद्र आपल्या विजय आपला रूपांतर करेल का ते पाहायचं आहे. टेटवली या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी प्रचारण केलं आहे ते मात्र तामोण या संघाला. पाहूया आपण गोलंदाजी मार्गात मोठं रनअप म्हणावं लागेल सर की या सर्वप्रथम वैयक्तिक पहिला आणि सांघिकसुद्धा पहिला चेंडू पडेल तो मात्र सुंदर असा सन्मानाने खेळला. इथं मात्र चकमा होऊ शकतो, पण कायसा सन्मानाने खेळून काढला होता सर तसं म्हणायला गेलात तुम्ही. तर मात्र एक धाव मात्र रोखू शकले नाहीत. कारण पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे सर्वच प्लेयर मात्र फक्त 2 क्षेत्ररक्षक हे सर्कलच्या बाहेर आहेत आणि सर्व क्षेत्ररक्षक हे सर्कलमध्ये असल्याने फक्त एक धाव मिळू शकले आणि एक धावीने मात्र आपला खाता ओपन केला तो कोंडे या संघाने. पहले ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए फिलहाल बॉलिंग मार्ग पर तैयार अंकिश, अशाद और रुपेंद्र की जोड़ी मैदान के अंदर है. 26 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर कड़क शॉट, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए चौका या छक्का.
अंपायर का क्या फैसला है, क्या डिसीजन है, क्या निर्णय है और क्या जबरदस्त स्ट्रोक था। बल्ले के बीचों बीच गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर जाती भी 4 रनों के लिए मैग्निफिसेंट स्ट्रोक। विट्ठल रखमाई क्रिकेट क्लब प्रेजेंट विट्ठल रखमाई चषक 2022 आप देख रहे हैं। अच्छा स्ट्रोक रुपेंद्र का, 4 रन के साथ आगाज करते हुए रुपेंद्र का अच्छा स्ट्रोक था। टाइमिंग, एक बार शरीर का संतुलन, पल्ले के बीचों बीच मैदान का खिलाड़ी दायरे के अंदर है तो उनके सर के ऊपर से गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजते हुए एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज का। अच्छा आगाज किया है, ये तो आगाज है और अगर आपका आगाज अच्छा है तो क्या अंजाम भी खूबसूरत होगा वो देखना बहुत जरूरी है। पहली गेंद पर अगर देखें तो बिल्कुल सिंगल, उसके बाद में चौका, पश्चात 1 पर खेल रहे रुपेंद्र, 4 पर, रन संख्या 5 रन। प्रमुख गेंदबाज लंबे रनअप के साथ गेंदबाजी करते हुए अंकेश। ऑफसाइड पर फील्डिंग के जवाब के थर्ड पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, उसके साथ डीप कवर पॉइंट। ऑफसाइड पर खेलना चाहते थे पहले से, एक बार फिर बल्ला थोड़ा सा उठा के रखा था, टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है। लेग बाय का इशारा अंपायर कर रहे हैं। 1 रन का इजाफा, सिंगल के साथ स्कोर थोड़ा सा आगे बढ़ता हुआ। रन संख्या 6 रन, जीतने के लिए 26 चाहिए। और इस प्रतियोगिता की बात करें तो ये दोपहर का सत्र चल रहा है। वैसे ज़्यादा धूप नहीं है इस विकेट पर, आकाश में अभी भी वो सफ़ेद बादल मंडराते हुए। समय की बात करें तो बिल्कुल इस वक्त 11:46 का समय हो गया है। बैकवर्ड जाके कट करना चाहते थे, टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीचे रही है। अच्छी गेंदबाजी, अच्छा कमबैक भी कर रहे हैं। एक पहली गेंद, इससे पहले जो एक बड़ा शॉट आया था तो ज़्यादा आगे डालने की कोशिश की थी, हाफ पाली बना के क्या खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था लॉन्ग ऑन क्षेत्र में बल्लेबाज ने। अभी फिलहाल आंकड़े 6 रन, ओवर पहला प्रगति पर है। बहुत लंबा रनअप है वैसे, कद काटी अगर देखें तो छोटे कद के खिलाड़ी है अंकेश। पावर प्ले का जो क्षेत्र है, पावर प्ले का जो एंड है, वहां से भाग रहे हैं। टप्पा खाने के बाद गेंद तो एक बार फिर विकेट के ऊपर से चली गई, बिल्कुल विकेट के ऊपर से जाते हुए, और बल्लेबाज सफल हुए थे, काफी ऑफ स्टंप के बाहर आए थे। पहले ओवर की कहानी, रन संख्या 6 रन, जीतने के लिए 26, अभी भी 20 रनों की जरूरत है। 3 ओवर का मैच है। एबिलिटीज नथिंग विदाउट अपॉर्चुनिटी, अवसर के बिना काबिलियत कुछ भी नहीं है। मौका मिला है खुद को साबित करने के लिए। अगर आपके पास टैलेंट है तो ये 26 रन आप डिपेंड करके दिखाइए, क्योंकि ये एक बार फिर अग्नि परीक्षा है आपकी। ऑनसाइड पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर आई, उसके बाद में इनके पैरों की तरफ लगी है, खेल चली गई कवर की तरफ। 1 रन का इजाफा, सिंगल के साथ स्कोर पहुंच चुका है 7 पर। अच्छी गेंदबाजी और ओवर समाप्त हुआ। पहले ओवर के बाद 7 रन बगैर किसी नुकसान के। स्टार 11 कोंडे गोविंद शेठ पाखर की बात करें तो इनके लिए विकेट की जरूरत है। मनीष हमारे साथ जुड़ेंगे, बिल्कुल चर्चा तो यहाँ जारी रहेगी। जिस तरह से मुकाबला चल रहा है, इस पहले ओवर के बारे में आपकी राय क्या है? एक चौका आने के बाद जिस तरह से गेंदबाजी हुई है और 7 रन बने हैं, खूप असं सुंदर असं कौशल्य प्रदर्शन केलं गोलंदाजीच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर पहिला एक चौका आला, चौकाच्या नंतर असं मनोबल खच्चीकरण होईल का किंवा त्याचं मन विचलित होईल, स्क्वेअर मारा होईल का, तेच क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलं होतं. पण कमबॅक करताना मात्र त्याने पुन्हा त्याचं स्वतःचं वर्चस्व सिद्ध करताना मात्र त्याने ह्या धावा रोखलेल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक मात्र इथं अवघड गेलेलं आहे कोंडे संघाला. तितक्यात दमदार कामगिरीसुद्धा केली हा गोलंदाज आहे पांगारी संघाचा अंकेशनं जबरदस्त नजराना इथे पेश केला. तर म्हणावं लागेल 26 धावांचं आव्हान आहे, म्हणूनच का कोंडे संघ सिंगल दुहेरी किंवा संयमाने खेळी करताना आपल्याला पाहायला मिळते का? बिल्कुल. अब 12 गेंदों का खेल आना बाकी, 12 गेंदों में जीतने के लिए आपको 19 रन चाहिए। एक मौका बिल्कुल गेंदबाजों के लिए, अग्नि परीक्षा है। 12 गेंदों में 19 रन बचाना ये आसान नहीं है। टेनिस क्रिकेट आप देख रहे हैं तो आपको नपी तुली गेंदबाजी करनी है। एक बार फिर दूसरी तरफ अगर देखें तो स्टार 11 के लिए चाहिए यहाँ एक अच्छी साझेदारी। अभी तक इन्होंने कोई विकेट नहीं हुआ खोया है। समय ज़्यादा जा रहा है, वक्त ज़्यादा जाता हुआ, मैदान के अंदर बार बार फील्डिंग में बदलाव हो रहा है। पावर प्ले का ओवर समाप्त हुआ, समय ज़्यादा जा रहा है। पूरे दिन में बहुत सारे मैचेस अभी भी आना बाकी। मैदान के अंदर गुफ्तगू आप देख रहे हैं, चर्चा हो रही है। सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, लेकिन चर्चा ज़्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज़्यादा चर्चा होती तो खर्चा होता है। वक्त बहुत महत्वपूर्ण है। इस वक्त SMT के माध्यम से लाइव टेलीकास्ट चल रहा है इस प्रतियोगिता का, और
ज़्यादा समय जाता हुआ वक्त जो है ना वो रुकने वाला नहीं है, वो रेत की तरफ फिसलता जाने वाला है। अब जाकर देखिए फील्डिंग में थोड़ा और बदलाव कर रहे हैं। लॉन्ग अप के खिलाड़ी आ रहे हैं, लॉन्ग अप के खिलाड़ी जा रहे हैं, कवर का खिलाड़ी अंदर आया, एक बार वो बाहर चला गया, बहुत सारी चीजें और अंदर बाहर वाली। एक ओवर के लिए बिल्कुल 4 या 5 मिनट का समय लगता है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सुधीर स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज तैयार, बल्लेबाजी करने के लिए फिलहाल अशत ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक रेंज पर रुपेंद्र, फील्डिंग की जमावट, एक टचमैन पॉइंट, कवर पॉइंट, लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग, 5 लेग दायरे के अंदर, ऑन साइड पर बिल्कुल इस वक्त 4 खिलाड़ी, 3 खिलाड़ी बाउंड्री पर, 2 खिलाड़ी दायरे के अंदर है। अच्छी फुल्लर गेंद थी। सवाल पूछ रहे सवाल पूछ रहे हैं, लेकिन ये गेंद बिल्कुल बल्ले के थोड़ा निचले हिस्से को लगी और उसके बाद में विकेट कीपर की तरफ चली गई। सवाल तो पूछा गया बिल्कुल, उसके बाद में अंपायर की मुंडी हिली, अंपायर ने कहा ना मुन्ना ना, नॉट आउट। तो ये सारी चीजें हो रही है। थोड़ा कोशिश करके देखा कि अगर विकेट मिलेगा तो फायदा होगा। पहली गेंद बिंदी गेंद है, सही ठिकाने में गिरती भी गेंदबाज सुधीर की। अशत ऑन स्ट्राइक, दूसरे ओवर का खेल चल रहा है। ऑन साइड पर 5 खिलाड़ी, राइट आर्म ओवर द विकेट, खराब शॉट बल्लेबाज द्वारा, काफी ऑफ स्टंप के बाहर पहले से खड़े हैं। तो इसका मतलब क्या होता है कि टेलीग्राम मिल रहा है। बॉल डिलीवर होने से पहले अगर बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर आता है या पैरों की मूवमेंट करता है तो बिल्कुल टेलीग्राम गेंदबाज को मिलता है, और पैरों के मूवमेंट को ट्रिगर मूवमेंट कहा जाता है। बॉल डिलीवर होने से आप एक बार फिर वो हलचल कर रहे हैं, तो टेलीग्राम मिलने के बाद गेंदबाज को पता चलता है कि कहाँ गेंदबाजी करनी है। टिप्पा बहुत अच्छा रख रहे हैं गेंदबाज, उच्च कद के गेंदबाज हैं और उच्च सोच के गेंदबाज। अभी तक 2 गेंदें बिंदी गेंदें आई, 10 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। फासला बनता हुआ, जितनी बिंदी गेंदें आएगी उतना प्रेशर बल्लेबाज की तरफ जाएगा। अच्छा लड़ रहे हैं मैदान के अंदर खिलाड़ी। इस ओवर की अगली गेंद लंबे रनअप के साथ भागते हुए खिलाड़ी, और टप ऑफ टप के बाहर गेंद को कट करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच संपर्क रही है और क्या संपर्क हुआ, बिल्कुल इस वक्त बल्लेबाज वापस आ रहे और बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, पहले विकेट का पतन, निराश मन के साथ बल्लेबाज वापस आए हैं। क्या एज लगा था या एक बार फिर नहीं? अंपायर ने तो फैसला नहीं दिया, खुद आप एक बार फिर अंपायर नहीं बन सकते। अंपायर की तो उंगली खड़ी होनी चाहिए। पंकज जी आइए। मनीष, खुद अंपायर आप नहीं बन सकते हैं, अंपायर को अपना काम करने दीजिए। टाइम इज मनी. सगळ्यांना वेळेचं महत्त्व असावं, कारण एक दिवसीय स्पर्धेमध्ये सर या 16 सामन्यांचं आपण रणसंग्राम पूर्ण व्हायचं आहे. कारण पुढील जाऊन जर दुसऱ्या फेरीमध्ये जर आपण वेळ सत्र पुढे सरकत गेलं तर मात्र षटक मात्र आपल्याला कमी करावे लागतात. त्यामुळे लवकर डिसिजन घ्यायचं आहे प्लीज. जर आपण पाहिलं ते अटीतटीचा सामना म्हणावा लागेल, त्यामुळे थोडीशी मनीष, 2 चीज़ें हो सकती है। एक तो अगर बाहरी किनारा लगता तो बिल्कुल अंपायर उंगली पकड़े करते, एक बात। दूसरी बात, क्या इनके बल्ले के ऊपर गेंद नहीं आ रही थी इसलिए वो बाहर आना चाहते? 2 चीज़ें हो सकती है, लेकिन अब बाहर आना चाहते हैं, लेकिन क्रिकेट के नियम भी हैं। क्रिकेट के लिए हे विजयासाठी, सर्व संघाच्या विजयासाठी ही हा निर्णय असणार आहे. किंवा आपल्याला खेळता येत नाही, वारंवार आपण निर्धाव चेंडू आपण सोडत आहोत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, तर नवीन स्ट्राईकला येणारा जो प्लेयर आहे तो सामना करून आपल्या या सामन्याचं परिवर्तन काहीतरी करेल किंवा समीकरण बदलेल, त्याच्यासाठी हा केलेला ही आटापिटा असावी लागते. कारण इकडून पॅव्हिलियनमध्ये खेळाडू कक्षांमधून आवाज जात होता, त्याच्यामुळे काहीसा दबावामध्ये येऊन आपली स्वतःची विकेट सोडली तर नाही, पण क्रीच मात्र सोडण्याचा प्रयत्न, हा मोठा निर्णय त्यांनी घेतला होता. कारण पंचांचा कोणताही इशारा नसतानाही जर क्रीच सोडून जर खेळाडू येत असेल तर काय म्हणावं की हे समीकरण कोणत्या बाजूने जाऊ शकेल, कारण मोठा खेळाडू दुसरा खेळपट्टीवरती येऊ शकतो. बिल्कुल, अगर इंजर्ड है तो चलेगा, लेकिन अब एक बार फिर अंपायर का डिसीजन क्या है इसका इंतजार करेंगे।
हम तो बिल्कुल चर्चा कर सकते हैं इसके ऊपर अंपायर का डिसीजन आना बहुत जरूरी है। क्या बल्लेबाज वापस जाएंगे? वही बल्लेबाज जाएंगे, वही बल्लेबाज बिल्कुल स्ट्राइकर एंड की तरफ रहेंगे। स्ट्रगल कर रहे हैं, संघर्ष कर रहे हैं। अच्छा डिसीजन अंपायर का। यहां से लगा कि अगर वो वापस आए तो क्या वो बाहरी गेंदर लगा, लेकिन अलग रणनीति थी बल्लेबाज की। वो फॉर्म में नहीं है, गेंद बल्ले के ऊपर नहीं आ रही है, इसीलिए वो मैदान के बाहर आना चाहते थे। तो ये थोड़ी परेशानी भी हुई है। इंपॉर्टेंट मैच गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज अपने बॉलिंग मान पर तैयार है। सुधीर इस ओवर की बात करें तो 3 गेंदें कमाल की गेंदबाजी की है। 9 गेंदों का खेल अभी भी आना बाकी और जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। प्रेशर में है इस वक्त बल्लेबाज अशाब। इस ओवर की अगली गेंद क्या कर रहे हैं कुछ समझ में नहीं आ रहा है। अभी आउट दिया गया है। 2 अंपायर मैंने देखे। एक बार फिर बल्लेबाज ने कहा बल्ला उठा के कि मैं आउट हूं। अंपायर ने कहा भाई चलिए आप आउट हुए हैं, आपको मैदान के बाहर जाना पड़ेगा, नए बल्लेबाज को आना पड़ेगा। एक गाने के साथ वापस आइए, डीजे आइए। मैदान के अंदर अब आपके पास 8 गेंदें हैं और जीतने के लिए 19 रनों की जरूरत। 8 गेंदों का खेल से 19 रनों की जरूरत है। इस मुकाबले की बात करें तो आशाद ने निराश किया, खराब प्रदर्शन रहा है। सिंगल लेना इनको लिए मुश्किल हुआ, वो सबसे बड़ी कठिनाई थी। अब जाकर आपके पास 8 गेंदे हैं, एक बड़ा शॉट चाहिए। संघर्ष तो आपने बहुत ज्यादा किया। नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं। मधुर कासारे, संकेत बोगरे ने अच्छा प्रदर्शन किया, शशिकांत ने जबरदस्त प्रदर्शन किया, गेम चेंजर खिलाड़ी साबित हुए। लेकिन तारीफ करने की गेंदबाजों की 26 रन आप डिपेंड कर रहे हैं और अभी आंकड़े क्या बता रहे हैं? आंकड़े यही बता रहे हैं कि आपने नपीतुली गेंदबाजी की है। ब्रिलियंट बॉलिंग, फील्डिंग देखिए इस वक्त एक खिलाड़ी थर्ड मैन क्षेत्र में पॉइंट है, कवर पर खिलाड़ी, एक लॉन्ग अप पर खिलाड़ी, राइट आर्म ओवर द विकेट। फुल टॉस गेंद ऑन सर पर खेलते हुए लॉन्ग ऑन पर बाउंड्री पर खिलाड़ी मौजूद है। सुबह सुंदर फील्डिंग, 1 रन का हिसाब पर रन लेना चाहते थे 9 स्ट्राइकर के बल्लेबाज। 7 गेंदें और 18 रनों की जरूरत है। कभी कभार लो स्कोरिंग मैच भी बहुत दिलचस्प बन जाते हैं। तो बल्लेबाजों के लिए मुझे एक बार फिर वो अदनान का गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दो, अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है। सामने से तीखी घातक गेंदबाजी हो रही है। क्या बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा किया। 7 गेंदें 18 रनों की जरूरत है। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार, बल्लेबाजी करने के लिए रूपेंद्र। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, रन लेना चाहते थे। मुझे वो अन्नू मलिक का गाना याद आया, रुक बाबा रुक। विकेट के ऊपर खड़े रहे। 6 गेंदों में जीतने के लिए 18 रनों की जरूरत है। क्या जबरदस्त गेंदबाजी हुई है। तारीफ करनी होगी आज अंकेश और सुधीर की। 12 गेंदों में केवल इन्होंने रन दिए 8 और दूसरी तरफ से अब जीतने के लिए 6 गेंदों में चाहिए आपको 18 रन। मतलब ये फासला बना है। बिंदी गेंदें आई है। जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाजों द्वारा। साझेदारी गेंदबाजों की बनी है, बल्लेबाजों के बीच साझेदारी नहीं बनी। आज आशाद की बात करें तो इन्होंने 3 बिंदी गेंदें खेली, 2 रन बनाए थे। कुल मिलाकर 4 बिंदी गेंदें आई और 2 रन इन्होंने बनाए। भूपेंद्र को स्टार्ट अच्छा था, लेकिन भाई आप सिंगल लेके दूसरी एंड की तरफ नहीं चले गए तो भूपेंद्र को मौका ही नहीं मिला। अब जाकर मैदान के अंदर मधुर कासारे आए हैं, 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं। नाउ रिमेनिंग 6 डिलिव्हरीज एंड नीड 18 रन टू विन दिस मैच। 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता। विठ्ठल रखमाई क्रिकेट क्लब प्रेजेंट विठ्ठल रखमाई चषक 2022 के इंटरेस्टिंग कहानी मैदान के अंदर आप देख रहे हैं। आने वाली 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण है। बल्लेबाज को 3 बड़े शॉट खेलने हैं और गेंदबाज को वो 4 गेंदें अच्छी डालनी है, मजा आएगा। प्रमुख गेंदबाज के तौर पर मौका मिलता हुआ गेंदबाज अजय को जीत के लिए बिल्कुल यहाँ एक बार फिर इंतजार कर रहे दोनों तरफ से खिलाड़ी। और हार और जीत की एक बीच अगर देखें तो एक अच्छा बैटल, अच्छी लड़ाई, अच्छा संघर्षपूर्ण मुकाबला मैदान के अंदर। स्ट्राइक करें पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। मधुर कासारे 1 पर खेल रहे हैं। भूपेंद्र ने बनाए 4 रन, 2 गेंदों का सामना किया। फील्डिंग में बदलाव कर रहे हैं। भाई हम 20 ओवर का मैच नहीं खेल रहे, 3 ओवर का मैच खेल रहे हैं। समय ज्यादा जा रहा है, वक्त बहुत ज्यादा जाता हुआ। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ऑन साइड पर लॉन्ग ऑन, काउ कॉर्नर, एक खिलाड़ी ऑन साइड पर अब सर्कल के अंदर आता हुआ। फाइंडिंग पर खिलाड़ी मौजूद है। स्क्वायर लेग पर, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी भी मौजूद है। वाइड बॉल का इशारा। मुझे आकाश में काले घने बादल दिखाई नहीं दे रहे,
लेकिन संकट के बादल जरूर मंडराते हुए, ये किसके ऊपर है ये तो आने वाला समय बताएगा, लेकिन 17 तो खतरा है। अब आपके पास 6 गेंदे हैं, 17 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने का गेंदबाज अजय तैयार। स्ट्राइकर पर बल्लेबाज की बात करें तो मधुर कासारे। इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। सफल हुए थे, काफी ऑफ टाइम के बाहर ऑन साइड पर खेलना चाहते थे, थ्रो किया गया। अंपायर का क्या फैसला देखने वाली बात है। इस वक्त क्या गेंद बल्ले को लगी थी, विकेट कीपिंग इतनी अच्छी नहीं है। 5 गेंदे और जीतने के लिए 16 रनों की जरूरत है। 3 थिंग्स कैन नॉट बी लॉन्ग हिडन, द सन, मून एंड द ट्रुथ। 3 चीजों को आप ज्यादा देर तक छुपा नहीं सकते, सूरज, चंद्रमा और सत्य। मैं चौथी चीज ऐड करना चाहूंगा, अगर आपके पास टैलेंट है तो टैलेंट को भी आप ज्यादा देर छुपा नहीं सकते, अगर है तो दिखाइए। मौका बिल्कुल है, चैलेंज भी है। उड़ाया आसमान की तरफ, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है और इनके सर के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए खूबसूरत स्ट्रोक। तर अतिथी देवो भव या कक्षामध्ये आपण जातोय। तर सन्माननीय प्रफुल्लजी गोलामडे साहेब यांचा आपण हेतूची सन्मान करत आहोत। तर मी संदीपजी शिगवण साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रफुल्लजी गोलामडे साहेब यांचा शुभ सन्मान करावा। रूपेंद्र के बल्ले से अच्छा स्ट्रोक है, क्या कमाल का स्ट्रोक था ये। ओवर पिच गेंद थी, हपली बना के गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ क्षेत्र में, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद बॉडी के बाहर जाती हुई एक दर्शनीय स्ट्रोक रूपेंद्र का। 4 गेंदे 10 रनों की जरूरत। टप्पा ऑफ टाइम के बाहर है तो ये बिंदी गेंद है, मैदान के अंदर तेरी मेरी चल रही है। वाह क्या मुकाबला चल रहा है, बिल्कुल वो काटे की टक्कर मैदान के अंदर। 3 गेंदे और जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। हर दिन आता है, हर दिन जाता है, मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है। पैसा वसूल मैच मैदान के अंदर चल रहा है और ये मैच कोई भी जीत सकता है। 3 गेंदे 10 रनों की जरूरत। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अजय, स्ट्राइकर इन पर रूपेंद्र। ऑन साइड पर उड़ाया तारामंडल में, खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं, ले लिया कैच। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग, विकेट गिरता भगवान। शुक्रिया डी से 2 गेंदों का खेल 6 से जीतने के लिए बिल्कुल यहां से 10 रनों की जरूरत है। मैदान के अंदर नाखून चबाने वाला मैच बिल्कुल चल रहा है और काफी सारे दर्शक ये रोचक मुकाबला देख रहे हैं। 2 गेंदे 10 चाहिए। स्टार 11 कोंडे क्या ये आने वाली 2 गेंदों पर फिनिश कर पाएंगे? दूसरी तरफ से अजय के लिए एक जबरदस्त मौका। डरपोक तब रुक जाते हैं जब वो थक जाते हैं, लेकिन विजेता तब तक नहीं रुकते जब तक वो जीत नहीं जाते हैं। आपको चैंपियन बनने का मौका, आपको हीरो बनने का मौका है। गेंदबाजी करने के लिए भी जीत तैयार। इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। सरदार बने हैं। वेल डन गोविंद शेट्टी पांगारी 11।